नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, स्टेट मेरिटनुसार महाराष्ट्रात MBBSला नंबर लागेल का, त्याच्याविषयी तुम्हाला डिटेल्स माहिती सांगणार आहे. तर आपली जी काही SML लिस्ट आत्ता आली होती त्यानुसार आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला किती रजिस्ट्रेशन झाले होते हे सगळ्यांना माहितीच आहे की जवळजवळ 34,110 एवढे टोटल रजिस्ट्रेशन झाले होते. पण नव्यानं आणखीन आपल्याला मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. तर त्यानंतर आपल्याला जी काही फायनल SML लिस्ट जाहीर होईल त्यानुसार मी आपल्याला यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स सांगणारच आहे किती टोटल ॲप्लिकेशन्स आपले रजिस्ट्रेशन झालेले आहेत MBBS BDSसाठी. पण त्यासाठी त्या अगोदर विद्यार्थ्यांना किंवा पालकांना पण हे पण माहिती असणं आवश्यक आहे की प्रत्येक कॅटेगरीनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये MBBSसाठी किती टोटल सीट्स आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या कॅटेगरीमधून जेवढ्या काही सीट्स अवेलेबल आहेत त्याच्या आतमध्ये जर आपला SML रँक येत असेल म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी गव्हर्नमेंट MBBSचं कॉलेज लागू शकणार आहे. तर हे पूर्णपणे मी स्क्रीनवरती तुम्हाला डिटेल सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी माझ्यामार्फत काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करायचं असेल, अगदी फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत सुद्धा तुम्हाला जर चॉईस फिलिंग पाहिजे असेल, प्रेफरन्सेस लिस्ट तुमच्या मार्कनुसार, तुमच्या रँकनुसार जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि कॉल करून तुम्ही एनी टाईम मेसेज करू शकता की मॅडम मला काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे आणि तुमच्या मार्फत मला प्रेफरन्सेस लिस्ट पाहिजे आहे. तर ॲक्युरेट तुमच्या मार्कनुसार, तुमच्या SMLनुसार तुम्हाला तिथं प्रेफरन्सेस लिस्ट दिली जाईल, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे MBBSचं गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस राहणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम मी तुम्हाला इथं सांगू इच्छिते की आपल्याला जी टोटल ॲप्लिकेशन्स आत्तापर्यंत झालेले आहेत ते 34,110 एवढे हे टोटल झालेले आहेत. आणि नव्यानं जी आपल्याला SML लिस्ट जाहीर होईल फायनल, त्याच्यामध्ये थोडेफार आपल्याला चेंजेस पाहायला भेटतील. जास्त चेंजेस पाहायला मिळणार नाहीत, जस्ट स्लाइटली आपल्याला चेंजेस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर प्रथम आपण इथं ओपन कॅटेगरीचा विचार करूया. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये MBBSच्या सीट्स किती आहेत तर 3,082 एवढ्या ह्या टोटल सीट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या सीट्सच्या जर तुम्ही म्हणजेच आपल्याला ह्या रँकच्या आतमध्ये तुम्हाला तुमचा रँक येत असेल तर तुम्हाला MBBSचं सीट यावर्षी महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यानंतर जी काढलेली कॅटेगरी आहे मी EWSच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण सीटची संख्या बघितली तर 494 494 एवढ्या ह्या सीट्स अवेलेबल आहेत. त्याच्या आतमध्ये तुमचा जर रँक येत असेल तरी विद्यार्थ्यांना EWSच्या विद्यार्थ्यांसाठी 494च्या आतमध्ये असेल तरी त्यांनासुद्धा यावर्षी MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे, कारण एवढ्या ह्या सीट्स सध्या अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आपण पाहाल तर SEBCच्या विद्यार्थ्यांसाठी सीट्स किती अवेलेबल आहेत तर 772 एवढ्या ह्या टोटल MBBSच्या सीट्स अवेलेबल आहेत महाराष्ट्रामध्ये. तर 772च्या आत तुमचा जर रँक येत असेल तर तुम्हाला MBBSच्या सीट्स महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे. आणि त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे मी SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 853 एवढ्या ह्या सीट्स सध्या उपलब्ध आहेत. 853च्या आतमध्ये तुमचा जर रँक येत असेल तर तुम्हाला ह्यावर्षी MBBSचं SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सीट मिळणार आहे. आणि त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 459 459 हा जर तुमच्या आतमध्ये जर रँक येत असेल तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा नंबर इथं लागू शकणार आहे, कारण 459 एवढ्या सीट सध्या अवेलेबल आहेत ST कॅटेगरीसाठी. आणि त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सीट्स आपण म्हटलं तर 1,249 एवढ्या ह्या सीट्स अवेलेबल आहेत. त्याच्या आतमध्ये तुमचा SML रँक येत असेल तर तुम्हाला OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ह्यावर्षी MBBSचं कॉलेज मिळणार आहे. आणि त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे VJ कॅटेगरीचं आपल्याला 198 एवढा हे मी रँक काढलेला आहे. त्याच्या आतमध्ये असेल तर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला MBBSचं कॉलेज मिळणार आहे. आणि त्यानंतर मी जे काढलेलं आहे NT1च्या विद्यार्थ्यांसाठी 164 एवढा हा मी काढलेला आहे. आणि NT2च्या विद्यार्थ्यांसाठी 230 एवढा हा मी काढलेला आहे. तर NT1च्या विद्यार्थ्याला 164 सीट्स आहेत, NT2ला 230 एवढ्या सीट्स आहेत. त्याच्या आतमध्ये NT2चा विद्यार्थी जर त्याच्या आतमध्ये SML येत असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला यावर्षी MBBSचं कॉलेज मिळणार आहे. आणि त्यानंतर NT3च्या सीट्स फार आपल्याला कमी पाहायला मिळतात, त्यामुळे NT3चा कट ऑफ हायर साईडला जात असतो. त्यासाठी 131 एवढ्याच ह्या सीट्स अवेलेबल आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्या आतमध्ये जर रँक येत असेल NT3चा तर त्याही विद्यार्थ्याला MBBSचं कॉलेज मिळणार आहे. आणि डिफेन्स 1
आपण डिफेन्स वनचा विचार केला तर डिफेन्स वनसाठी 204 एवढ्या ह्या सीट्स आहेत. तर डिफेन्स वन्ससाठी सुद्धा आपल्याला जे आपल्याला SML मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्या आतमध्ये तुमचा SML येत असेल तरीसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये MBBSचं कॉलेज गव्हर्नमेंट मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी मी तुम्हाला डाटा प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं मी सांगितलेलं आहे. तर तुमच्या रँकनुसार तुम्ही त्या SMLच्या रँकच्या आतमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला ह्या वर्षी 100% MBBSचं कॉलेज मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी टोटल ॲप्लिकेशन सांगितलेले आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांचा सुद्धा मी SML रँक सांगितलेला आहे. त्याच्या आतमध्ये तुम्ही येत असाल त्याच्यामध्ये तर तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये सुद्धा MBBSचं कॉलेज मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी ही स्टेट मेरिट लिस्ट आपल्याला आली होती त्यानुसार हे पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि नव्यानं जी स्टेट मेरिट आपल्याला येणारच आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा अगदी खूप नाही पण थोडेफारच चेंजेस आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहेत. तर ते नव्यानं जी लिस्ट लागेल त्या अनुषंगाने मी व्हिडिओसुद्धा बनवणारच आहे. आणि फायनल आपले SML लिस्ट जाहीर होणारच आहे. ते सुद्धा आल्यानंतर आपल्याला क्लिअर पिक्चर होईल की आपला नंबर लागू शकेल का. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा स्टेट मेरिट लिस्ट जास्त असेल म्हणजे तुमचे मार्क कमी असतील आणि तुमचा SML जास्त येत असेल तरीसुद्धा तुम्ही अदर राज्यांचं सुद्धा ऑप्शन हाताशी ठेवा की जेणेकरून तुमचं वर्ष वाया जाणार नाही आणि तुम्हाला कुठे ना कुठे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अदर राज्यांमध्ये सुद्धा तुम्हाला सीट लागण्याचे चान्सेस राहणार आहेत. तर खूप सारे अशी राज्य आहेत, केरळ आहे, कर्नाटक आहे, छत्तीसगड आहे, तामिळनाडू आहे, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही अगदी अप्लाय करा. UP आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी अदर राज्यांचं सुद्धा काउन्सिलिंग करायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी मला नंबरवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला पण आहे आणि स्क्रीनवरती पण मी तुम्हाला सांगत आहे की 7598183252 ह्या नंबरवरती तुम्ही एनीटाईम कॉल मेसेज करून तुमचं डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी BDSमध्ये सुद्धा तुम्हाला जर करिअर करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती कॉल करून अगदी डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.